नमस्कार मित्रांनो, आपल्या पीजी ज्ञान या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की राज्य कर्मचाऱ्यांना लवकर हे 3 मोठे आर्थिक लाभ मिळणार। थकबाकी फरकासह मिळणार आर्थिक लाभ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच आपल्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील। राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच 3 मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत। यामध्ये सदर लाभ हे थकबाकीसह फरकासह अदा केले जाणार आहेत। केंद्राप्रमाणे 58% दराने डीए, राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे वाढीव 3% महागाई भत्ता माही जुलै 2025 पासून थकबाकीसह अदा केला जाणार आहे। यामुळे एकूण डीए दर हे 58% पर्यंत पोहोचणार आहे। याबाबत अधिकृत निर्णय लवकरच निर्गमित केला जाणार आहे। 2 वाढीव प्रोत्साहन भत्ता आदिवासी नक्षलग्रस्त भागांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना 6व्या व 7व्या वेतन आयोगापासून म्हणजे सन 2006 पासून प्रोत्साहन भत्ता हा मूळ वेतनाच्या 15% किमान 200 रुपये व कमाल 1500 रुपये या मर्यादित अदा करण्याबाबत वित्त विभाग मार्फत 8/12/2025 रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे। यामुळे सदर आदिवासी नक्षलग्रस्त भागांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना सन 2006 पासून व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता थकबाकी फरकासह अदा करण्यात येणार आहे व चालू वेतनापासून कमाल 1500 रुपये या मर्यादेत प्रोत्साहन भत्ता वाढ करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। तिसरा मोठा निर्णय जाणून घेऊया। सुधारित वेतन श्रेणी दिनांक 1/1/2025 पासून केंद्र सरकारने प्रमाणे 8व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणीचा लाभ लागू केला जाणार आहे। सदर 8वा वेतन आयोग प्रत्यक्षात लागू होणार आहे। माहे सप्टेंबर 2028 पर्यंत वाट पाहावी लागेल, पर्यंत प्रत्यक्ष लाभ हा दिनांक 1/1/2025 पासून मिळणार आहे।